नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. प्रधानमंत्री फसल बीमा योजना खरीप हंगाम 2024 साठी पीक विमा भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही ही एक CSC लिहिली असाल तर CSC मधून खरीप हंगामासाठी पीक विमा कसा भरायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर GR नुसार 15 जुलै 2024 ही अंतिम तारीख असणार आहे कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी यांच्यासाठी. त्यामुळे 15 जुलै 2024 च्या अगोदर शेतकऱ्यांचा विमा उतरवून घ्या. तर CSC द्वारे पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तर तुम्हाला शेतकऱ्यांचा 7/12/8 बँक पासबुक, त्यानंतर आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि पीक पेरा लागणार आहे. पीक पेरा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच वेबसाईटवरही मिळून जाईल. चला तर मग पाहूया की खरीप हंगामाचा पीक विमा 1 रुपयामध्ये कसा भरायचा. तर खरीप पीक विमा 2024 कसा भरायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुमच्याकडे CSC ID असणं आवश्यक आहे. विमा भरण्यासाठी तुमच्याजवळ CSC ID असणं आवश्यक आहे. CSC ID नसेल तर तुम्ही ज्यांच्याकडे CSC ID आहे त्यामधून तुमचा ऑपरेटर ID बनवूनही अर्ज करू शकता. तर पीक विमा भरण्यासाठी तुमच्याजवळ डॉक्युमेंट आल्यानंतर तुम्हाला इथं pmfby.gov.in या वेबसाईटवर येऊन CSC लॉगिन यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा CSC ID आणि पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकून लॉगिन करायचं आहे. लॉगिन झाल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये आपल्याला आता आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. इथून महाराष्ट्र राज्य निवडून घ्या. त्यानंतर 2024 खरीप प्रधानमंत्री फसल बीमा योजना याला क्लिक करा आणि सबमिट यावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता महाराष्ट्र खरीप प्रधानमंत्री फसल बीमा योजना 2024. त्यानंतर तुमच्याकडे ज्या शेतकऱ्याचा फॉर्म भरत आहात त्याचा IFSC कोड असेल तर इथं IFSC कोड टाकून व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर बँकेची पूर्ण माहिती येणार आहे. परंतु आपण IFSC कोड न टाकता बँकेनुसार निवडणार आहोत. इथं सर्च बाय IFSC नो करायचं आहे. राज्य महाराष्ट्र निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा बँकेचा जिल्हा निवडायचा आहे. बँकेचं नाव निवडायचं आहे. बँकेचा IFSC कोड निवडायचा आहे. त्यानंतर अकाउंट टाईप सेव्हिंग असणार आहे. अकाउंट नंबर इथं टाईप करून घ्या. त्याच्यानंतर कन्फर्म सेव्हिंग अकाउंट नंबरमध्ये तोच अकाउंट नंबर बरोबर टाकून कन्फर्म करून घ्या. तुम्ही IFSC कोड टाकूनही सर्च करू शकता किंवा बँकेचं नाव सिलेक्ट करूनही बँक डिटेल्स टाकू शकता. त्यानंतर ही पूर्ण माहिती टाकून झाल्यानंतर तुम्हाला चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे. चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरी स्टेप फार्मर डिटेल्स ओपन होईल. यामध्ये आता तुम्हाला फार्मर्सची डिटेल भरायची आहे. त्यामध्ये नेम ॲज पर पासबुक, पासबुकनुसार शेतकऱ्याचं नाव इथं टाईप करून घ्या. त्यानंतर आधारप्रमाणे शेतकऱ्याचं नाव टाईप करून घ्या. त्यानंतर शेतकऱ्याचा आधार नंबर टाईप करून इथं व्हेरीफायवर क्लिक करा. व्हेरीफाय झाल्यानंतर इथं रिलेशनमध्ये जर तुम्ही वडिलाचं नाव टाकायचं असेल तर SO करा. जर मुलीच्या नावाने भरत असाल तर DO आणि पत्नीच्या नावाने भरत असाल तर WO आणि CO म्हणजे केअरटेकर. इथून जे सॅल्युटेशन येत आहे ते निवडा. त्यानंतर SO म्हणजे इथं वडिलाचं नाव टाकायचं आहे रिलेटिव्ह नेममध्ये. त्यानंतर त्या शेतकऱ्याचा तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. शेतकऱ्याचं वय, शेतकऱ्याचं जेंडर मेल फिमेल निवडा. त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी जनरल OBC SC ST जी कटली असेल ती निवडून घ्या. त्यानंतर फार्मर कॅटेगरी, फार्मर ओनर आहे म्हणजे स्वतःचे शेत आहे का भाड्यानं आहे का शेअर क्रॉपर म्हणजे तुमचं सामायिक आहे हे इथून निवडायचं आहे. हे महत्त्वाचे स्टेप आहे. इथं पहा स्वतःचं शेत भाड्यानं किंवा सामायिक. जर टीनट म्हणजे भाड्याने असेल तर तुम्हाला भाडे करार अपलोड करावा लागेल. इथं स्वतःचं शेत आहे म्हणून ओनर करतो. फार्मर टाईप निवडून घ्या. स्मॉल मार्जिनर किंवा ऑदर आहे. अल्पभूधारक बहुभूधारक हे निवडून घ्या. त्यानंतर ही सर्व माहिती झाल्यानंतर तुम्हाला रेसिडेन्शियल ॲड्रेस याच्यामध्ये तुम्हाला तो शेतकरी जिथं राहत आहे त्याबद्दलचा ॲड्रेस इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. राज्य निवडा. त्याच्यानंतर जिल्हा निवडा. त्याच्यानंतर तालुका निवडा. रेसिडेन्शियल विलेज निवडा म्हणजे गाव निवडा. पिनकोड टाका गावाचा. पिनकोड टाकून ॲड्रेसमध्ये गावाचं नाव लिहा. त्यानंतर तुम्हाला जर वारस लावायचा असेल तर इथं नॉमिनी डिटेल्समध्ये त्या वारसाचं नाव लिहा, वारसाचं वय, त्याचं रिलेशनशिप सिलेक्ट करा आणि ॲड्रेस टाकून इथं सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ हे निवडून ॲड्रेस टाकून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करा. सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर क्रॉप डिटेल्स आता भरायची आहेत. त्या शेतकऱ्याचे जमीन ज्या शिवारात आहे तिथला जिल्हा निवडून घ्या. त्यानंतर तालुका निवडून घ्या. इथं आपल्याला जमिनीची डिटेल्स भरायची आहे त्यामुळे जमीन जिथं आहे ती पूर्ण माहिती इथून निवडून घ्यायची. रेव्हेन्यू सर्कल निवडून घ्या. त्यानंतर ग्रामपंचायत निवडून घ्या आणि त्यानंतर गाव निवडून घ्या. हे निवडून झाल्यानंतर आता आपल्याला पीक लावायचं आहे. यामध्ये क्रॉपमध्ये तुमचं कुठलं पीक आहे, सोयाबीन आहे, धन आहे, बाजरा आहे का भुईमुग आहे हे तुम्हाला इथून निवडायचं आहे. जिल्ह्यानुसार इथं वेगवेगळी पिकं तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला वेगवेगळी पिके इथं दाखवू शकतात. आपल्याला सोयाबीन लावायचं आहे, आपण सोयाबीन सिलेक्ट करणार आहोत.
त्यानंतर सोविंग डेट म्हणजे तुमची पेरणीची तारीख किती आहे ती तुम्हाला इथून निवडून घ्यायची आहे. तुमची पीक पेरावर जी तारीख असेल ती इथून निवडून घ्या. त्याच्यानंतर ओनरशिप म्हणजे शेत कसं आहे, स्वतःचं आहे, भाड्यानं आहे का तुमचं सामायिक क्षेत्र आहे हे निवडून घ्या. त्याच्यानंतर सर्वे नंबर टाका, खाता नंबर टाका आणि व्हेरीफाय यावर क्लिक करा. व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्याचं नाव दाखवणार आहे, त्याला एकदा सिलेक्ट करायचं आहे आणि ॲड करायचं आहे तुम्हाला. ही सर्व माहिती मी ॲड करून घेतो. तर पहा इथं मी त्या शेतकऱ्याची माहिती ॲड करून घेतलेली आहे. इथं जर गेल्या वर्षी त्या शेतकऱ्याचा फॉर्म भरलेला असेल तर इथून तुम्ही त्याची पूर्वीची माहिती पाहू शकता आणि क्लिक हिअर टू फिल यावर क्लिक करून ती माहिती घेऊ शकता. परंतु मी इथं मॅन्युअली सर्वे नंबर, खाता नंबर टाकत आहे आणि व्हेरीफाय करत आहे. सर्वे नंबर टाकलेला आहे, खाता नंबर टाकलेला आहे, व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्याचं नाव मला दाखवलेलं आहे, त्याचे क्षेत्र दाखवलेलं आहे, त्याला मी सिलेक्ट करून सबमिट यावर क्लिक करत आहे. सबमिट यावर क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्याचं नाव सिलेक्ट करा आणि सबमिट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या शेतकऱ्याचं ऑलरेडी इन्शुर्ड झालेलं आहे का हे दाखवेल. जर नसेल झालेलं तर इथं सबमिट करायचं आहे. इथं 0 दाखवत आहे ऑलरेडी इन्शुर्डमध्ये. आता इथं सबमिट करा. त्यानंतर ॲड क्रॉप टू सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या शेतकऱ्याचं जे पीक आहे ते तुमचं ॲड होणार आहे. त्यानंतर या शेतकऱ्याचा दुसरा एक सर्वे नंबर आहे, तो सर्वे नंबर तुम्हाला परत एकदा त्याचं पीक सिलेक्ट करायचं आहे. कुठलं पीक आहे, सोयाबीन पीक आहे, इथं वेगवेगळी पिके आहेत, त्यानुसार तुम्ही तुमचं पीक सिलेक्ट करा. त्यानंतर पेरणी दिनांक सिलेक्ट करा. त्यानंतर ओनरशिप सिलेक्ट करा, सर्वे नंबर टाईप करून घ्या, खाता नंबर टाईप करून घ्या. त्या शेतकऱ्याचं नाव दाखवणार आहे, त्याला सबमिट यावर क्लिक करा सिलेक्ट करून. त्यानंतर तुम्हाला ही माहिती भरून झाल्यानंतर ॲड क्रॉप टू सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स यावर क्लिक करायचं आहे. इथं क्षेत्र टाकून घेतो त्या शेतकऱ्याचं. त्यानंतर तर इथं पाहू शकता त्या शेतकऱ्याचे 2 सर्वे नंबर ॲड केलेले आहेत. 2 सर्वे नंबर ॲड केल्यानंतर त्याची पूर्ण माहिती दाखवणार आहे. सम इन्शुर्ड दाखवणार आहे तुम्हाला. पीक कुठलं लावलेलं आहे, सर्वे नंबर, खाता नंबर, त्याच्यानंतर सम इन्शुर्ड, टोटल प्रीमियम, फार्मरचं नाव आणि ओनरशिप ही पूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे. इथं 2 सर्वे नंबर आपण ॲड केलेले आहेत. ही सर्व माहिती पिकाची ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 4 नंबरला ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स म्हणजे त्या शेतकऱ्याचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. पासबुक, लँड रेकॉर्ड्स आणि पीक पेरा. जर पीक हे म्हणजे क्षेत्र हे भाड्याने असेल तर टिनंट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, अन्यथा अपलोड करायचं नाही. तर पासबुक अपलोड करून घ्या, लँड रेकॉर्ड्समध्ये 7/12 अपलोड करून घ्या आणि सोविंग सर्टिफिकेट म्हणजे पीक पेरा अपलोड करून घ्या. 4 नंबरचं डॉक्युमेंट अशा व्यक्तींना आहे ज्यांनी शेत हे भाड्याने केलेलं आहे. मी हे तिन्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, पासबुक, 7/12 आणि पीक पेरा. इथून तुम्ही क्लिक करून ही पाहू शकता. आता एकदा प्रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर हा अर्ज तुम्हाला प्रिव्ह्यू पूर्ण दाखवणार आहे. याच्यामध्ये काही जर दुरुस्ती करायची असेल, काही जर चुकलेलं वाटत असेल तर तुम्ही एडिट या ऑप्शनवर क्लिक करून ती माहिती तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता. त्यानंतर ही पूर्ण माहिती प्रिव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला फायनल सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. इथून अर्ज सबमिट केल्यानंतर यामध्ये दुरुस्ती करू शकत नाहीत. त्यानंतर पूर्ण माहिती दाखवणार आहे, मेक पेमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं पूर्ण माहिती पाहून घ्या आणि मेक पेमेंट यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा CSC ID दाखवेल आणि अमाऊंट तुम्हाला दाखवेल. इथं CSC IDचा पासवर्ड टाकून तुम्हाला व्हॅलिडिटी या बटनावर क्लिक करायचं आहे. आपले 2 सर्वे नंबर आहेत त्यामुळे ₹2 आपले कपात होणार आहेत. त्यानंतर CSC IDचा वॉलेट पिन टाका आणि पे यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेस होणार आहे. आता तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दाखवेल, त्याला प्रिंट या बटनावर क्लिक करा. प्रिंट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या शेतकऱ्याची पावती दाखवणार आहे. अशा पावतीचा तुम्हाला प्रिव्ह्यू पूर्ण दाखवणार आहे. यामध्ये तुम्हाला पाहून घ्यायचं आहे की यामध्ये काही चूक झाली आहे का नाही. जर चूक झाली असेल तर तुम्ही हा फॉर्म तुमच्या डिस्ट्रिक्ट मॅनेजरला सांगून रिव्हर्टमध्ये किंवा कॅन्सलही करू शकता. त्यामुळं या अर्जाची तुम्हाला प्रिंट काढायची आहे, शेतकऱ्याला ही प्रिंट द्यायची आहे आणि शेतकऱ्याला सांगायचं आहे. अशा प्रकारे खरीप पीक विमा 2024 CSCच्या माध्यमातून तुम्ही भरू शकता. जर यामध्ये पीक विमा भरत असताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि CSC VLE मित्रांसोबत या व्हिडिओला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना अर्ज भरताना कुठलीही अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.